श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते हो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ इथे आपण पाहत आहोत. आज सुंदरकांडातील अध्याय 32 हनुमंत प्रताप वर्णन. ओम श्रीराम. हनुमंत रावणासमोर आपल्या शेपटीचे सिंहासन करून बसतात. मग रावण हनुमंतास श्रीरामाची शपथ घालतो व विचारतो की तुझे मरण कशात आहे. तेव्हा हनुमंत सांगतात की मी अमर आहे. तेव्हा रावणाला हसू येते. मग हनुमंत विचार करतात व सांगतात की माझे मरण माझ्या शेपटीत आहे. तेव्हा शेपटी पेटवली जाते, परंतु ती पेट घेत नाही. मग रावण स्वतः फुंकर घालतो. तेव्हा अचानक अग्नी भडकतो व त्यामध्ये रावणाच्या दाढी व मिशी जळतात आणि अशा प्रकारे मग हनुमंत पुढे सर्व लंकेचे दहन करतात. आता आपण साधकाच्या दृष्टीने पाहू. साधकाच्या प्राणाने म्हणजेच हनुमंतांनी आपल्या अध्यात्म प्रवासात कसे कर्तृत्व केले त्याचे निवेदन हे दिव्य मन म्हणजेच लक्ष्मण करत आहे. साधकाच्या प्राणाने आपल्या गुरुप्रणीत साधनेने ऊर्ध्व उड्डाण घेऊन भवसागर पार केला. त्यानंतर शुद्धीकरण प्रक्रियेने हिरण्यगर्भ नगरीचे शुद्धीकरण करून तिचे परिवर्तन केले व परमशांती म्हणजेच सीतामातेचा शोध घेतला. विशेष करून त्या हिरण्यगर्भ नगरीचे शुद्धीकरण करून म्हणजेच लंका दहन करून त्या अशुद्ध अहंकाराला म्हणजेच रावणाला ती शुद्धीकरण प्रक्रिया काय असते ते दाखवून दिले व हे अशा प्रकारचे प्राणाचे कर्तृत्व ते दिव्य मन आपल्या आत्मस्वरूप सद्गुरूंना म्हणजे श्रीरामांना संवेदित करत आहे. आता आपण याचं थोडक्यात सार पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे हनुमंतांना जेव्हा इंद्रजित पाशबंधन करून रावणाच्या समोर हजर करतो तेव्हा हनुमंत आपल्या शेपटीचं सिंहासन करून रावणाच्या सिंहासनाच्याही उंच असं सिंहासन करून हनुमंत तिथे बसतात. तेव्हा रावण त्यांच्यावर सगळे प्रयोग करतो, शस्त्र अस्त्र वगैरे वगैरे. हनुमंतावर काहीही परिणाम होत नाही. हे पाहून इंद्रजित आणि रावण हे दचकतात आणि ओळखतात की हा अवध्य आहे, परंतु याला मारल्याशिवाय तर काय आपल्यासमोर पर्याय नाही. मग रावण काय करतो, कपटाने हनुमंतांना रामाची शपथ घालतो. कारण रावणाला माहिती आहे की रामाची शपथ घातली म्हणजे हनुमंत खोटं बोलू शकणार नाही. आणि शपथ घालून विचारतो की तुझं मरण कशात आहे. तेव्हा ही जी खरी जी माणसं असतात ना, संत खरा साधक, हे यांच्या आतमध्ये काही नसतं, जे ते लगेच बोलून मोकळे होतात. हनुमंत सांगतात की मी अमर आहे. आणि हनुमंतांना सीतामातांना चिरंजीवी अशी पदवी दिलेली आहे ना, चिरंजीव केलेले आहे. त्यामुळे हनुमंत म्हणतात मी अमर आहे. परंतु मग हनुमंतांच्या असं लक्षात येतं की हा रावण तर खूप कपटी आहे, हा याच्या मनात आता कपटच आहे. आणि याने असंच कपटाने जटायूला सुद्धा शपथ घालून मारलं. कारण आपण पाठीमागं पाहिलं, जटायूंना पण असंच रावण विचारतो की तुझं मरण कशात आहे. तेव्हा तो जटायूसुद्धा सत्य आणि भक्तच होता ना श्रीरामांचा.
तो सांगून जातो की माझे पंख उपटले, की माझं मरण आहे. आणि मग तिथे रावणाने काय कपट केलं होतं, की रावण म्हटलं होतं की माझं मरण माझ्या अंगठ्यात आहे, माझा अंगठा तुटला की मला मरण येईल. कारण रावणाला माहिती होतं की मग जटायू काय करणार, रावणाचा अंगठा तोडण्यासाठी त्याच्या पायाकडे झेप घेणार आणि मग त्याचे पंख पकडता येतील आणि त्याला मारता येईल. हे हे कपट होतं रावणाचं. त्या पद्धतीने जटायूने रावणाचा अंगठा तोडला, पण त्याच वेळेला रावणाने त्याचे दोन्ही पंख उपटले, त्यामुळे जटायू मृत्युमुखी पडला. ही गोष्ट हनुमंतांच्या पक्की लक्षात होती. त्यामुळे हनुमंतांनी विचार केला की हा आता कपटच करतोय, परंतु तिथे जटायू मरणार होता, पण मी मरू शकत नाही ना, पण मग काय करायचं, तर मग याला आता धडा तर शिकवला पाहिजे ना. मग हनुमंत म्हणतात की माझं मरण माझ्या शेपटीत आहे. मग त्यांची शेपटी पेटवण्याचा प्रयत्न होतो, ती शेपटी पेटत नाही. मग रावण अग्नितत्वाचा मंत्र उच्चारून फुंकर मारतो, तेव्हा अग्नी भडकतो हनुमंताच्या इच्छेने, आणि तिथे रावणाच्या धाडेमिशा वगैरे जळतात. आणि मग पुढे आपल्याला माहीतच आहे, आपण हे सगळं हनुमंतांचं प्रताप वर्णन ऐकतो आहे, पाठीमागे हे सगळं घडून गेलेलं आहे. हनुमंत मग पूर्ण त्या संपूर्ण लंकेचं दहन करतात आणि रावणाला दाखवून देतात की हे हनुमंत काय आहे. आणि जर हनुमंत एवढं करू शकतात तर राम काय असतील, लक्ष्मण काय असेल, हे याची झलक हनुमंत तिथे दाखवून देतात आणि हनुमंत मग आता परत माघारी फिरतात. आता हेच साधकाच्या दृष्टीने कसं, साधकाच्या दृष्टीने सुद्धा हा एका प्रकारे म्हणजे हनुमंत प्रतापाचा, हनुमंतांनी जे श्रीरामांपासून प्रयाण केल्यानंतर ते लंका दहनापर्यंतचा प्रवासाचा जो आढावा आहे तो इथे घेण्यात आलेला आहे. तसंच साधकाचा सुद्धा त्याच्या आध्यात्मिक प्रवासाचा, त्याने सद्गुरूंकडून अनुग्रहित झाल्यानंतर पासून ते आत्मसाक्षात्कारापर्यंतचा हा जो आढावा आहे, हा त्याच्या या प्रताप, इथे प्रताप म्हटले परंतु ही साधकाचा हा आत्मप्रवास आपण म्हणू, त्या प्रवासाचं हे थोडक्यातलं वर्णन आहे. मग हनुमंतांनी कशा पद्धतीने गुरुप्रणित साधना करून शुद्धीकरण करून घेतलं, अंतरंगातील सगळ्या घटकांचं शुद्ध करून घेतलं, ते सगळं शुद्धीकरण करून झाल्यानंतर तो आज्ञाचक्रापर्यंत कसा येतो, आज्ञाचक्राच्या नंतर सद्गुरूंची शक्ती आणि गुरुकृपा मिळाल्यानंतर तो ऊर्ध्व झेप कशी घेतो, ऊर्ध्व झेप घेऊन सहस्रदल कमलावर पोचून तो आत्मसाक्षात्कार कसा करून घेतो, त्या आत्मसाक्षात्काराच्या नंतरही पुढे तो ब्रह्मसाक्षात्कार, परब्रह्मसाक्षात्कार करून घेतो, तो ती सायुज्य मुक्ती मिळवतो. त्यानंतर तो तिथे पाशबंधन मुक्त होऊन त्याला परत पाशबाधा होणार नाही याची किमया त्याला सद्गुरू शिकवतात. ती किमया शिकल्यानंतर तो ती परब्रह्मशक्तीलाच खाली अवतरित करून ही परिवर्तन रूप अवतरण प्रक्रिया सुरू करून त्या हिरण्यगर्भ नगरीचं शुद्धीकरण कसं करतो. हिरण्यगर्भ नगरी त्याच्या दृष्टीने हा देह आणि वैश्विकदृष्ट्या हे संपूर्ण विश्व, याचं शुद्धीकरण करून या देहाला ईश्वरमय करणे किंवा वैश्विकदृष्ट्या या विश्वालाच ईश्वरमय बनवणे. त्याच्यासाठी 3 ज्या प्रक्रिया आहेत, म्हणजे मानसिक, शारीरिक आणि प्राणिक, त्या साधकाचं जे साधं मन आहे ते दैवी मनात किंवा देवाच्या मनात परिवर्तित करणे, त्या साधकाचा जो साधा प्राण आहे तो देवाच्या प्राणात परिवर्तित करणे व अंतरंगातील सगळ्या घटकासहित हा जो स्थूल देह पंचतत्वांचा जो नाश होणार आहे तो अमर करणे, म्हणजेच तो देवाचा देह करणे. ही परिवर्तन रूप प्रक्रिया त्याने सुरू केल्यामुळे त्याच्या सद्गुरूंनाही खूप आनंद झालेला आहे. त्याचे सद्गुरू त्याला त्याच्या कर्तृत्वासह आपल्या हृदयात घेतात, कारण ही किमया त्याने केली आहे, परंतु हे सगळं बळ त्याला कोणी दिले, त्याच्या सद्गुरूंनी दिले. आणि हे सगळं कर्तृत्व त्याला माहिती आहे, तो सद्गुरूंच्या समोर का सांगत नाही, तर कारण त्याला हे माहिती आहे की हे सगळंच्या सगळं माझ्या सद्गुरूंनीच माझ्याकडून करून घेतलं आहे, त्यामुळं मला अहंकार यायला नको, म्हणून तो आपलं हे कर्तृत्व स्वतःच्या मुखाने सांगत नाही, तर
तो एक तर सुरुवातीला सत्कर्माला सांगायला लावतो आणि आता इथे तो शेवटी दिव्य मनाला सांगायला लागतो. आणि एवढं सगळं करून तो सद्गुरूंचं कार्य तर पार पाडतो. सद्गुरूंचं कार्य कुठलं? कथेच्या दृष्टीने सीतामातेचा शोध आणि लंकेचं दहन करून रावणाला दाखवून दिलं की हनुमंत काय आहेत आणि पुढे राम लक्ष्मण कसे असतील. साधकाच्या दृष्टीने, साधकाच्या प्राणाने काय केलं तर अंतर्गत सगळ्या घटकांचं शुद्धीकरण करून ऊर्ध्व झेप घेऊन आत्मसाक्षात्कार पुढे परब्रह्मपर्यंत पोहोचले. आणि तीच अवतरण प्रक्रिया सुरू करून या सगळ्यांचं परिवर्तन केलं. आणि त्या अशुद्ध अहंकाराचंही तो आता परिवर्तन पुढे त्या सद्गुरू त्यांचे करणार आहेत. आणि त्या अशुद्ध अहंकाराला हे दाखवून दिलं की शुद्धीकरण प्रक्रिया काय असते. आणि ही घटना अतिशय महत्त्वाची आहे. ह्या अतिशय सूक्ष्म गोष्टी आहेत. खरं तर जो खरा साधक असेल ना त्याने याचा नीटपणे अभ्यास केला पाहिजे. आपल्याकडनं काय होतं, आपण साधना करतो, भक्ती करतो, आपण त्या अवस्थाही मिळवतो, आपला ऊर्ध्व प्रवासही सुरू असतो, परंतु आपल्याकडनं आपले सद्गुरू नेमकं कशा पद्धतीने ह्या गोष्टी करवून घेतात आणि हे सगळं बळ सद्गुरूंचं असतं याकडे आपलं दुर्लक्ष राहतं. मग कदाचित त्यातनं काय होतं, एक तर आपल्याला आपण काय मिळवले, कसं मिळवले याची समजच येत नाही. आणि दुसरी गोष्ट आलीच तर आपल्याला अहंकार येतो. तर ह्या गोष्टी चांगल्या साधकाने लक्षात ठेवून यावर त्याने सरेंडर ठेवलं पाहिजे आणि हा प्रवास अभ्यासला पाहिजे. नुसतंच मिळवण्याला अर्थ नाही, अभ्यासला पाहिजे. अभ्यासून आपल्यामध्ये ती समज आली पाहिजे. मग आपण इतर लोकांना सुद्धा त्या पद्धतीने मार्गदर्शन करू शकतो किंवा सांगू शकतो आणि त्याचा अनेक लोकांना उपयोग होऊ शकतो ना. हा प्रवास फक्त माझ्या एकट्याचा नव्हे तर आपल्याला संपूर्ण विश्वातील अनेक साधकांचा हा प्रवास आहे. आणि याला धरून श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की ईश्वरनिष्ठांची मांदियाळी. आणि ही मांदियाळी जेव्हा निर्माण होईल तेव्हाच या विश्वाचं परिवर्तन होऊ शकेल. म्हणून साधकाने हा प्रवास करताना जाणीवपूर्वक सावध राहून आणि समज निर्माण करून केला पाहिजे. हेच मला वाटतं या अध्यायाचं सार आहे. श्रीरामार्पणमस्तु. हरि ओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.